खासदार उदयनराजेंचा सातारच्या विकासाचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा संकल्पनामा केला तयार। महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी मार्गाच्या तत्वावर तयार केलेला संकल्पनामा आज सातारा शहरातील कोळी नाक्यावर असलेल्या शिवरायांच्या चरणी अर्पण करून या संकल्पनाम्यातून सातारचा अखंड विकास करणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजेंनी केली। तर साताऱ्यात आजवर केलेल्या विकास कामांच्या जोरावरच आपण जनतेसमोर मतदान मागत आहोत अशी देखील भूमिका यावेळेला बोलताना मांडली आहे। सातारकरांचा रेल्वे प्रवास सुकर व्हावा यासाठी रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण, सातारा जिल्हा मेडिकल कॉलेजची उभारणी, मोठ्या प्रमाणात पाटबंधारे प्रकल्प सुरू केले, सैनिक स्कूलसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून सैनिक स्कूलचा विकास केला, सातारा जिल्ह्यातील गावागावात साखर पूल बांधून नागरिकांना दळणवळणाचा मार्ग मोकळा केला, पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांचं डांबरीकरण केलं, भुयारी गटार योजना राबवली, जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत केला, अशी लोक उपयोगी विकास कामं खासदार उदयनराजे भोसले यांनी केले। तर आगामी काळात सातारला पर्यटन वाढीसाठी पर्यटनाचा विकास करणार, दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार, साताऱ्यात IT पार्क उभारणार, कोरेगाव पुसेगाव या भागात उभारण्यात आलेल्या MIDC अंतर्गत स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणार, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असे अनेक विकासाची कामं त्यांनी या संकल्पपत्रातून देऊन सातारच्या विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवलाय। त्यामुळे आगामी काळात हा विकास करण्यासाठी आपण पुन्हा एकदा जनतेत मतदान मागण्यासाठी जात असून मतदार राजांनी ह्या सातारच्या विकासासाठी आपल्याला बरोबर मतांनी निवडून द्यावं असा विश्वास देखील त्यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलाय।